स्वामी, मी उपाशी राहीन, त्याचं काहीच दुःख नाही मला. उपाशी पोटानेही तुमचं नाव घेता येतं, पण मला लवकरात लवकर अक्कलकोटला पोहोचायचंय, तुमच्या चरणी यायचंय, तुमचं दर्शन घ्यायचंय. हो, मी स्वप्नात तर नाही ना, हा भास तर नाही ना? काढ जोरात चिमटा काढ. नाही नाही, मला नाही जमत. अगं काढ ना. हो काढते. हा म्हणजे हा माझा भास नाहीये, म्हणजे खरंय, मी जागाच आहे. अहो मला सांगा, हा भास तुम्हाला झाला तरी का? क्षणभरापूर्वी तर तुम्ही खात्रीने म्हणत होता की तिजोरी रिकामी आहे, आणि आता तर सगळं जसंचे तसंच आहे, आणि तरी तुम्हाला हा भास झाला कसा? जर हा विडा तू वेळेत दिला नाहीस तर जिचं नशीब तू चोरलंयस तीच स्वतः तुझं नशीब बदलायला इथे येईल. दुसऱ्याचं नशीब लुटून कोणी स्वतःचं नशीब घडवू शकत नाही. हे सगळं त्याच साधूमुळे तर नाही. नाही नाही नाही. विमला, कुलूप आण जा. अगं कुलूप आण ना. हो हो आणते. काही साधारण गोष्ट नाहीये, एका मागोमाग एक विचित्र गोष्टी घडतात. मला मार्कंड महाराजांना सांगावंच लागलं. न्यायाची चावल लागते तेव्हा प्रत्येक सावली चोर वाटू लागते, प्रत्येक आवाज इशारा वाटू लागतो. यांनी दुसऱ्याचं हिरावलंय, त्याला स्वतःचा हरवण्याची भीती कधीच सोडत नाही. पापाची सगळ्यात मोठी शिक्षा बाहेरून मिळत नाही, स्वतःचं मनच ती त्याला देते. रामप्पा, एक गोष्ट नीट लक्षात ठेव, हा विडा जिचा आहे, तिला जर का तू वेळेत दिलास तरच तुझं कल्याण होईल आणि तिचंही. अहो काय झालं? दाराकडे का बघताय सारखं, आणि कुणाशी बोलताय तुम्ही? अगं ती म्हातारी उभी आहे बघ. अहो दारात तर कुणीच नाहीये, तुम्हाला भास झालाय का? अगं ती म्हातारी दिसत नाही. आपलं आपलं धन कुठे गेलं? अहो चोरी झालीच नाहीये. मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं, तिजोरी रिकामी होती. अहो थोडं पाणी घ्या, सकाळपासून फार अस्वस्थ दिसताय. नका काळजी करू, सगळं ठीक होईल.
कोणच नाही. आणि मी स्वतः बघितलेल्या डोळ्याने इथे कोणतरी आलेलं तिजोरीच्या इथे. स्वामी मला वाचवा, क्षमा करा, माझं चुकलं स्वामी. मला वाचवा स्वामी. कपिलाताई हो, जवळ जाऊ नका, नाही तर आपल्याला हा रोग होईल. बापरे, हे ना सगळं तुमच्यामुळे झालंय. तुमचं ऐकलं आणि स्वामी स्थान सोडलं, त्याच्याचमुळे झालंय हे सगळं. मी तुमचं ऐकायला नको होतं. माझ्याकडून फार मोठी चुकी झाली. माझ्यामुळे काही नाही झालं. ही सगळी तुझीच पाप आहेत जी तू आता भोगतोयस. उगाच माझ्यावर खापर फोडू नकोस. हा हनुम्या, कपिलाताई बरोबर बोलतायत. उगीच त्यांना दोष देऊ नकोस. स्वामी वाचवा मला स्वामी. मला काय होतं ते. आता तुला काय झालं? स्वामी कोण आहेस तू? कोण आहे? इथे काय करते? चल निघ. हे काय करतेस तू? हे काय करते? माझ्या घरात चोरी करते तू? अरे थांब. माझ्या घरात चोरी होऊन कुठे चालली? हे थांब थांब, कुठे चालली? हे थांब. हे थांब. चोर 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 चोर. अरे हात काढतो चेहऱ्यावरचा. हा तर म्हातारा झाला. हे काय झालं? स्वामी मला वाचवा स्वामी. घे घे आणखी घे कपिलाताईंची बाजू. आता तरी समजलं ना की आपण चुकीच्या मार्गावर आलोय ते. कपिलाताई तुम्हीच आम्हाला भडकवलं आणि स्वामींची सेवा मोडलीत, त्यामुळे आमच्यावर ही वेळ आली. माझ्यामुळे काही झालेलं नाहीये. सगळी तुमची पाप आहेत आणि स्वामींना तुम्ही उगाच याच्यामध्ये ओढू नका. मी तुम्हाला आत्ताच सांगते, स्वामींमुळे काही झालेलं नाहीये. सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. कावेरी, अगं कावेरी, मलाही घेऊन चल ना अक्कलकोटला. मलाही जायचंय ग. कोण होती ती बाई? मलाच का हाक मारत होती? माझा तिच्याशी काही संबंध असेल का?
काकू, मला वाटतं आपण अजून थोडं चाललो असतो ना तर आणखी काही मैल अंतर पार करता आलं असतं. अक्कलकोट लवकर गाठता आलं असतं. ए बाई, माझ्यात आता एक पाऊल चालण्याची ताकद नाही. जितकं यायचं होतं तेवढं आलो. आता मला लागले भूक. शांतपणे जेवू दे मला. उगीच बडबड नको करूस. आई ग, आई ग, पाटका दुखतीये. माझ्या पाठीवर कुबड. आई, आई ग. आई, स्वामी. या आता तुम्हालाही शिक्षा झाली. आता तरी समजलं ना? स्वामींशी विरोध करून कोणाचं भलं झालंय का? आता एकच मार्ग आहे. स्वामींकडे जाऊया, त्यांच्या चरणी माथा टेकूया. तेच आपल्याला वाचवतील. हो हो, स्वामींकडे जाऊया. आपल्याला त्यांच्याशिवाय दुसरा आधार नाही. अरे नाही नाही नाही, आपलं निषेध करायचं ठरलंय ना, मग निषेध करायचा. काही झालं तरी निषेध करायचा. कपिलाताई, आम्हाला अहंकार नकोय. स्वामी हवेत. ऐक, अरे हनुमान थांब, जाऊ नको. स्वामी. मनुष्याने प्रत्यक्ष आयुष्यात अडाणी असू नये आणि भक्तीतही. अज्ञान माणसाला चूक करायला भाग पडतं. फरक फक्त इतकाच आहे, अज्ञान एक क्षम्य असतं आणि अहंकारातून आलेला अडाणीपणा त्या माणसाला विनाशाकडे घेऊन जातो. भक्तांनी सुज्ञ असायला हवं. परिस्थितीपेक्षा गुरुवर विश्वास ठेवायला हवा. आमची कावेरी, तिला सगळंच समजतं असं नाही, पण ती आमच्यावरचा विश्वास सोडत नाही. तिला उत्तर माहित नसतात, पण प्रश्न गुरुवर सोपवता येतात. यालाच खरी भक्ती म्हणतात. शिव शंकर शंभो. ए, अशी हपापल्यासारखी काय बघतेस ग माझ्या तोंडाकडे? माझं अन्न खायचंय का काय तुला? उगाच माझ्या ताटाकडे बघू नकोस हं? पोटात दुखेल माझ्या. ज्या दिवशी ही कन्या अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवेल त्या दिवसापासून तिच्या पत्रिकेतील राजयोग सुरू होईल. अक्कलकोटला गेल्यावर मोठा धनलाभ होणार आहे म्हणूनच मी या प्रवासाला निघाले. नाहीतर तुझ्यासारख्या अनाथ पोरीसोबत अशी तंगडतोड करायची मला काही हौस नव्हती. आता फक्त मज्जाच मज्जा करायची मला. काकू, मलाही भूक लागली. सकाळी काही खाल्लं नाही ना, मलाही थोडं द्या ना. नाही म्हणजे जे उरेल तेच खाईन मी. तेवढाच पोटाला आधार मिळेल. ए बाई, ही सगळी शिदोरी मी माझ्या एकटीसाठी आणली. इतक्या दिवसांचा प्रवास आहे. पुरवून पुरवून खायचे मला. तू राहा उपाशी. मला काही फरक पडत नाही त्याने. नाहीतर तू असं कर, तुझ्या स्वामींचं नाव घे. त्यांना म्हणावं मला जेवायला घाला. मोठे देव लागून गेले की नाही ते. काकू, तुम्ही मला काहीही बोला, हवं तर शिक्षा करा, पण माझ्या स्वामींना काही बोलू नका. हे घे, तू पाणी पी. हा, उगाच माझ्या शिदोरीला नजर नको लावूस. स्वामी, मी उपाशी राहीन, त्याचं काहीच दुःख नाही मला. उपाशी पोटानेही तुमचं नाव घेता येतं, पण मला लवकरात लवकर अक्कलकोटला पोहोचायचंय. तुमच्या चरणी यायचंय, तुमचं दर्शन घ्यायचंय. हो, श्री स्वामी समर्थ.
श्रद्धा मार्ग दाखवते आणि सबुरी त्या मार्गावर टिकून राहण्याची शक्ती देते. ए चोर चोर काय अरे काय चाललंय माझ्या बरोबर? माझ्याच घरात चोरी होते असं मला का वाटतंय सारखं? माझं कोणतरी घेऊन जाते असं मला सारखं का वाटतंय? काय झालं? पुन्हा चोर चोर म्हणून का ओरडलात? आणि इथे तर कुणीच नाहीये. रामप्पा स्वतःकडे चोरी होताना पाहून इतका घाबरलास? दुसऱ्याकडे चोरी करताना भीती नाही वाटली? तेव्हा कसा आनंद होत होता, आणि आता स्वतःच जात आहे म्हटल्यावर जीव कासावीस होते ना. अहो, हे काय म्हणतात? कसली चोरी? रामप्पा तुला आधीच सांगितलं होतं, जिचं आहे तिला देऊन टाक, तर तीच तिचं ते घ्यायला परत येईल, आणि तीच तिच्या हक्काचं घ्यायला परत निघाली आहे. आज जे दिसलं तो त्याचाच इशारा होता. नियती आधी संकेत देते आणि मग सत्य समोर आणते. बस पुरे झालं. मी तुम्हाला मानत नाही ना, म्हणून मला घाबरवताय. तुमचा राग आहे ना माझ्यावर. रामप्पा काजवा स्वतःच्या प्रकाशाचा गर्व करू शकतो, पण तो सूर्याचा प्रकाश नाकारू शकत नाही. आणि त्यांनी सूर्याला नाकारलं म्हणून दिवस उजाडायचा राहत. सत्याला मान्यता लागतेच असं नाही. सत्य हे सत्यच असतं. लक्षात ठेव रामप्पा, चोरी कधीच पाठ सोडत नाही. चोरलेली वस्तू मिळू शकते आज नाही तर उद्या. स्वतःची चूक मान्य कर, आणि जर तुला ती करायचीच नसेल तर ठीक आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. मग ऐक, आजपासून तुझ्या अंताची सुरुवात झाली असं समज. आजपासून तुझ्या अंताची सुरुवात झाली असं समज. आजपासून तुझ्या अंताची सुरुवात झाली असं समज. नियती आता थांबणार नाही. तुझं पाप तुझ्या समोर उभं राहील आणि तू त्यापासून पळून जाऊ शकत नाहीस. स्वामी, आम्ही देवदूत गेली कित्येक वर्ष झालं प्रार्थना करत होतो, किमान एका गुरुपौर्णिमेला किंवा गुरुपौर्णिमेच्या या पवित्र महिन्यात तरी तुमच्या सेवेची संधी आम्हाला मिळावी, परंतु तुम्ही ती दिली नाही स्वामी. पण आज अचानक तुम्ही हा योग दिलात, खरंच खूप धन्य झालो स्वामी. गुरुपौर्णिमा असो किंवा गुरुपौर्णिमेचा संपूर्ण महिना, या महिन्यात आमची सेवा करण्याचा सगळ्यात पहिला मान असतो आमच्या भक्तांचा. आणि त्यांच्या सेवेचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यांची सेवा झाल्याशिवाय तुम्हाला संधी कशी देणार? गुरुंना देवापेक्षाही भक्त अधिक प्रिय असतात. स्वामी, पण आजच आम्हाला ही संधी कशी मिळाली? आज आमच्या काही सेवेकरांनी स्वतःहून सेवेत माघार घेतली.
त्यांनी सेवा सोडली म्हणून आज तुम्हाला ही संधी मिळाली. म्हणजे त्यांनी सेवा करण्याची संधी सोडली म्हणून आम्हाला ही संधी लाभली. हो, सेवा रिकामी राहत नाही, ती सतत हात शोधत राहते आणि जिथे अहंकार जागा घेतो तिथे सेवा निघून जाते. सेवा सोडणारा गुरुना गमावतो, सेवा स्वीकारणारा गुरुकृपा मिळवतो. स्वामी, बरं झालं त्यांनी सेवा सोडली म्हणून आमच्या नशिबी ही कृपा आली. सुंदरे, काय स्वामी देवा? आपण देवदूतांच्या करता खास नैवेद्य बनवलाय, तो तयार आहे ना? हो, आत्ता घेऊन आले. नाही सुंदरा, आधी सेवा मग प्रसाद. गुरूंची सेवा झाली तर प्रत्येक घास प्रसाद बनतो. काय हो कपिलाताई, हे हे काय झालंय तुम्हाला सगळ्यांना? आजोबा, हा बाळा बोल. ते तोरण कुठलं तोरण? नाही, काय नाही. हे तर श्री साईबाबांचं वचन, श्रद्धा आणि सबुरी. पण हे वचन इथे का उमटलं आणि मलाच का दिसतंय? मीच का पाहते? या मागे काही संकेत आहे का स्वामी? असं मला सगळं समजेलच असं नाही, पण तुमचा प्रत्येक संकेत माझ्या कल्याणासाठीच असेल यावर पूर्ण विश्वास आहे माझा. बाळ, आज तुला शब्द दिसत आहे, उद्या त्यांचा अर्थ कळेल. त्यावेळी तू शब्द वाचलेस, आता आयुष्य तुला त्याचा अर्थ शिकवेल. श्रद्धा आणि सबुरी हाच तुझ्या प्रवासाचा आधार असणार आहे. त्यांनी श्रद्धा आणि सबुरी सोडली नाही, त्याला गुरुकृपेपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्वामी, स्वामी, मी चुकले स्वामी, मला क्षमा करा. माझ्यावर दया करा स्वामी, हे कुबड काढा, फार दुखतंय हो. स्वामी, माझ्या अंगावरचा हा कुष्ठरोग घेऊन कसा जगू मी स्वामी? वाचवा मला स्वामी, वाचवा. स्वामी, वृद्धत्व आलं आणि क्षणात म्हातारा झालं. स्वामी, स्वामी, कृपा करा स्वामी. बाळांनो, गुरुवर रुसणं, देवावर रुसणं हे स्वतःच्या आयुष्याला घातक ठरू शकतं. गुरुवर रुसायचं नसतं, गुरुला समजून घ्यायचं असतं. गुरूंच्या प्रत्येक कृती मागे कृपा असते, फक्त ती ओळखणे इतकी श्रद्धा हवी. तुम्हाला वाटलं आम्ही भेदभाव करतो, पण आम्ही प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार आणि योग्य वेळेलाच देतो. दुसऱ्याला मिळालेली कृपा पाहून मत्सर करू नका, स्वतःला त्याकरता पात्र बनवा. आई 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 गो, आई आई गो, अगं मेले उठ. आई गो, माझं पोट. आई आई गो, काकू, हो काय होतंय तुम्हाला? सांगा ना मला, काय होतंय? माझ्या पोटात दुखतंय. आई गो, सांगा ना, काय होतंय? ऐक, तुझ्याचमुळे झालं हे सगळं. मी जेवत होते तेव्हा माझ्याकडे हपापलेल्या नजरेने बघत होतीस ना. माझ्या पोटात दुखू दे म्हणून प्रार्थना केली असशील, म्हणूनच मला इतका त्रास होतोय. नाही काकू, हो असं काहीच नाहीये. माझ्या मनात असा विचारही नव्हता. मला भूक लागली होती हे खरं, पण तुमचं वाईट व्हावं असं मला कधीच वाटलं नाही.
तुमच्यासाठी वाईट विचार करण्यापेक्षा मी उपाशी राहणं पसंत करेन. आलात तुम्ही? हो. स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची माहिती सगळ्यांना सांगून आलो. पंचक्रोशीतल्या सगळ्या गावात, वाड्यात आणि वस्त्यांमध्ये तुमचा निरोप पोहोचवलाय आम्ही. उत्तम. अगं बाई, कपिलाताई, अहो हे काय झालंय तुम्हाला? आणि या दोघांना पण काय झालंय? कळेल, सगळं कळेल. तुम्ही तुमची कामगिरी उत्तम पार पाडलीत. काही भक्त आज्ञा पाळतात आणि काही निषेध करून स्वतःचं नुकसान करून येतात. काय कपिले, बरोबर ना? ऐको, माझा हात सोडा, सोडा, माझा हात तुटेल आता. आजोबा, चूक तुझी आणि तू तिच्यावर हात उचलतेस का? कारण तू वयाने मोठी आहेस म्हणून, आणि तू अधिकाराने मोठी आहेस म्हणून तुला तिच्यावर अत्याचार करायचा अधिकार मिळतो. मग ऐक, ह्या नियमाने देव सगळ्यांपेक्षा मोठा आहे, अधिकाराने आणि शक्तीने. जर त्यांनी ठरवलं तुझ्यावर अन्याय करायचा तर तुला झेपेल? बोला, झेपेल का तुला? माणसाकडे सतसत विवेक बुद्धी नसली की तो रागालाच न्याय समजायला लागतो, अहंकारालाच अधिकार समजतो आणि स्वार्थाला सत्य समजतो, आणि म्हणूनच अविचाराने वागतो. आणि तू ही तशीच वागतेस. आणि ती कपिलाही अशीच वागली. दोघींनी स्वतःलाच योग्य समजलं, पण स्वतःच्या मनालाच विचारलं नाही. सतसत विवेकबुद्धी हीच परमेश्वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय आयुष्यभर पश्चाताप देऊ शकतो. आणि म्हणून लक्षात ठेव, दुसऱ्यावर अन्याय करताना नियती सतत त्याच्याकडे पाहत असते.